कर, फक्त पकड, मोमेंट चालू झाली. वा वा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. माझं बाळ, माझ्या हैदराबादला असणारं बाळ माझं माझ्या 2 दिवस झालं माझ्याकडे आलं. मला खूप बरं वाटलं. उद्या त्याचं काम आहे पुण्याला. आता इथून पुढची ती कामाची नोकरी पुण्याच्या सेवेला आहे. माझ्या शब्दाला त्यांनी मान दिला. मी असं त्याला बोललो की बाबा 10-20 हजार कमी पगार भेटला तरी चालेल, पण तू आईवडिलाच्या नजरेत असू दे, आईवडील तुझ्या नजरेत असू दे, तुझ्या जीवाला काय लागलं तर आम्हाला पटकन भेटता येईल, आमच्या जीवाला काय लागलं तर तुला ऐकता येईल. लाख रुपये कमवल्यानं आईवडिलाची समजा भेटत नाही झाली, मला 1.25 लाख पगार आहे पण पोरगा भेटत नाही, मी त्या 1.25 लाखाचं काय करू. त्यामुळं माझ्या शब्दाचा त्यांनी मान ठेवला आणि माझ्या बाळानं हैदराबादची नोकरी 10-20 हजारचा त्याग करून चांगल्या पद्धतीत, पण हरकत नाही. मी असं म्हणेल, जगायला परमेश्वरानं जेवढी भूक आहे तेवढं आपल्याला देतो. ज्यांनी चोच दिली तो चाराही देतो. आता आपण आपला चारा किती ठेवायचा हे आपल्या मनावर आहे. आपला चारा बँक बॅलन्समध्ये ठेवायचा का आणखी पुढच्या 7 पिढ्यासाठी ठेवायचा हे ज्याच्या तिच्या बुद्धीवर आहे. पण आज जगण्यासाठी जेवढं लागतंय तेवढं भगवंतांनी मिळू दे, एवढीच प्रार्थना आहे. म्हणजे बाळाने माझ्या स्वप्नाचा मान दिला. हे माझं 25 वर्षाचं बाळ आहे. माझं खूप छोटं बाळ आहे. त्याने आता उद्या हैदराबादवरनं नोकरी त्यानं थोडी थांबवून तिथं त्याला काहीतरी 55-60 काहीतरी पगार असेल. बोला इथं 10,000 कमी असू दे पण डोळ्यासमोर ये, तुला काहीच कमी नाही. त्यामुळं त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि नसतं ऐकलं तरी मला काय त्याचं दुःख नसं वाटलं. शेवटी त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण कुठंतरी त्यालाही असं वाटलं, त्याची होणारी पत्नी पुण्यामध्ये आहे. कदाचित असं असेल की देवानं त्याला सद्बुद्धी दिली. त्या होणाऱ्या पत्नीला, अंशू माझ्या बाळाला काही पुढच्या चांगल्या कार्यासाठी तिला चांगलं यश मिळू. खूप चांगल्या माऊली रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माझं ह्याचं लग्न त्यांनी ठरवलं बरं का. त्याची होणारी बायको पण अंशू, ती पुण्याला असते जॉबला. तिला 45,000 पगार, हरकत नाही. म्हणलं तिच्या 10 पगारातलं 10,000 कमी केलं तरी चालेल. माझं बाळ माझ्या डोळ्याजवळ ये. तर माझ्या बाळानं माझं ऐकलं. आधी माझं बाळ आहे छोटं. आज माझी मुलगी डॉक्टर आहे, नागपूरला आहे. तिचं पण आयुष्य चांगलं होतं, खूप छान. पण एक आहे, माझ्या बाळानं भविष्यामध्ये अशीच एखादी वही करावी आणि किमान अर्धा तास तरी नामस्मरणाला द्यावं अशी माझी विनंती आहे बाळांना. तेच अर्धा तास थोडा वेळ काढा नामस्मरणाला.